आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा। सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा, सत्ताधारी नेत्यांची मागणी। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अतिशय चर्चेत असणारा वाटेगाव येथील बापू तलावाचा विषय फार गंभीर झालेला पाहायला मिळतोय। वाटेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच सोनाली पाटील व भाजपचे नेते राहुल पाटील यांनी बापू तलावाच्या कामात 7 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच सत्ताधारी गटाने केला असल्याचा आरोप केला होता। मात्र तो आरोप आज सत्ताधारी गटानं खोडून काढलाय। आज राष्ट्रवादीच्या सत्ताधारी गटानं पत्रकार परिषद घेऊन उपसरपंच सोनाली पाटील व राहुल पाटील यांना आव्हान केलंय। आपण केलेले आरोप एकतर सिद्ध करा अन्यथा सन्मानपूर्वक थेट राजीनामा देण्याची मागणी सत्ताधारी गटाच्या वतीनं करण्यात आली आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये वावा तालुक्यातील वाटेगावमध्ये कळीचा मुद्दा बनलेला बापू तलाव व त्या कामातील दर्जा झालेला घोटाळा असा जो आरोप याच ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय सोनालीताई पाटील यांनी केलेला आहे व त्यांना जाणीवपूर्वक डावललेला आहे असा त्यांचा आरोप आहे। तर आपल्यासोबत आता याच गावच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच नंदाताई चौधरीताई आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका त्यांनी जो आरोप केलाय त्यावेळी कशा पद्धतीने बघतायत। तर नमस्ते। नमस्कार। 2 दिवसाला जो कळीचा मुद्दा बनलेला आहे तर ते थेट आरोप आहे की त्यांनी उपसरपंच असतील किंवा सदस्य बॉडीने त्यांना जाणीवपूर्वक टाळलं घेतो उपसरपंच पदावर ते असताना सुद्धा। तर नेमकं काय विषय हा? जाणीवपूर्वक आम्ही काही टाळलेलं नाही, त्यांनी सिद्ध करून दाखवावं। जाणीवपूर्वक आम्ही त्यांना टाळलेलं आहे। कुठलीही मिटिंग असू दे, प्रत्येक मिटिंगाची त्यांना आम्ही नोटीस देतो, त्यांची पोच घेतो आणि तलावासंबंधी कुठलीच आमची मिटिंग झालेली नाही। कुठल्याही सदस्याने सांगावं, कुणीही कामगारांनी सुद्धा सांगावं तलावाच्या बाबतीत काय ग्रामपंचायतीत मिटिंग झालेली आहे म्हणून। आणि तलावाचं काम हे जलसंधारण खात्याकडे आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही। ग्रामपंचायतीचा काही संबंध नसताना तुम्ही सरपंच आणि सदस्य यांना का तो ओवलं गेले किंवा आमचा ग्रामपंचायतीचा अपमान का केलाय? आमचा ग्रामपंचायतीचा अपमान म्हणजे गावाचा अपमान झालाय। त्यांचं मत काय त्यांनी सांगावं काय त्यांचं मत काय येते की ते त्यांचा पक्ष आहे तो छोटासा आहे गावामध्ये किंवा त्यांच्याकडे पाठबळ कमी असल्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक टाळलं जाते। 1.5 वर्ष झालं आम्ही ग्रामपंचायतीत आहे, कुठल्याही कुणालाही विचारा तुमचा पक्ष कुठला किंवा आमचा कुठला, हा शब्द सुद्धा आमच्या तोंडून गेलेला नाही। किंवा आम्ही एकजुटीनं सगळेजण काम करत होतो त्याही करते, त्यांनाही मी कधी ना कुठलीही गोष्ट न विचारता केली त्यांनी सांगावं। आणि त्यांनी अचानकच तुम्ही ग्रामपंचायतीचं सरपंचांचंच नाव टाकलं तुम्ही, मग आम्ही काय भूमिका घ्यायला पाहिजे सांगा तुम्ही? त्यांनी सांगावं, सिद्ध करावं। मग आपली काय मागणी आहे? माझी मागणी अशी आहे, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना जो कमीपणा दिलेला आहे तो कशासाठी दिला त्यांनी सिद्ध करावं। आणि कुठल्या मिटिंगला त्यांना आम्ही बोलवलं नाही, त्यांनी ते सिद्ध करा। आणि ग्रामपंचायतीचा आमच्या कमीपणा झालेला आहे, सरपंचांचा जास्त कमीपणा झालेला आहे। इतके दिवस मी नाव मिळवलं गावात किंवा ह्या तालुक्यात, का तुम्ही सरपंचांचं नाव टाकलं, कशासाठी टाकलं मला कळू। त्याच्यात आपली कारवाई मार्फत आपण काय करणार आहात का काय त्यांना आदेश काय देणार आहात? आम्ही आदेश काय देणार, त्यांनी सांगावं का घेतलं ते नाव, कशासाठी आमचं नाव घेतलं। तर या होत्या वाटेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचांनी थेट त्यांना सांगितलेलं आहे की ते कशा पद्धतीने त्यांनी आरोप केले त्याचे पुरावे द्यावेत किंवा ते काय घेतलं आमचं नाव, त्यांनी जाणीवपूर्वक त्यांना टाळलेलं असं त्यांचं मत आहे। आणि तलावाच्या कामकाजामध्ये जे आर्थिक घोटाळा आहे किंवा काय ते त्यांच्या लेवलवर ते बघतील, आम्ही ग्रामपंचायत त्यांना सहकार्य करायला तयार आहे। आणि जो घोटाळा सुद्धा झालेला आहे त्या घोटाळ्यामध्ये जे काही पुरावे लागतील ते सगळ्या सहकार्याने तो घोटाळा शोधू असं त्यांचं मत येतं। आता जी गावात गेल्या 2 दिवसापासून वाद चालू आहे, म्हणजे आपण बघितलं असेल टीव्हीमध्ये बापू तलाव पाझर लागल्यापासून त्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होते, परत सदस्यांना उपसरपंचांना डावलल्याचे आरोप होते। तर ते आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि सवंग प्रसिद्धीसाठी केलेले आहेत, त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। बापू तलावाला थोडीशी गळती लागली होती, त्याचं शूटिंग देखील आम्ही पण बघितलंय, परंतु संबंधित अधिकारी ठेकेदारांना बोलवून ग्रामपंचायत आम्ही पाहणी केली, त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बाबा माती नवीन आहे, थोडस त्या माती आवळून बसण्यासाठी थोडा कालावधी लागतो, तो कालावधी एक 72 तास असेल 40 तास असेल, असं तो कालावधी गेल्यानंतर त्यातली हवा निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी दुसरी माती येऊन बसतील, ते लिकेज थांबते, तुम्ही काय काळजी करू नका, हे काय फार मोठा असा काही विषय झालेला नाही। मग त्या पद्धतीने लगेच 24 तासाच्या आतच लिकेजेस थांबले, आपण देखील बघितलं, तुम्ही फोटोज बघितले असतील। तर
एवढ्याशा क्षुल्लक कारणासाठी गावाची किंवा त्यांची बदनामी करण्याचा हा कुटील मानसिक डाव हा त्यांचा दिसून येतोय. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. जर काय भ्रष्टाचार झाला असेल त्याला ग्रामपंचायत काय मदत लागेल, कागदपत्र लागेल ती द्यायला आम्ही तयार आहे. आणि त्याची पूर्णपणे चौकशी व्हावी आणि कोण दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई व्हावी, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. त्यांचं मत असं येतं की भाजपच्या गावात गट कमी असल्यामुळं किंवा भाजपच्या लोकसंख्या कमी असल्यामुळं जाणीवपूर्वक त्यांना टाळलं जातं, प्रत्येक मिटिंगला त्यांना बोलवलं जात नाही आणि ज्या म्हणजे तलाव संदर्भातल्या मिटिंगला. आणि दुसरी गोष्ट त्यांचं मत असं आहे की जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याची चौकशी ते चांगल्या मोठ्या लेवलपर्यंत करणार आहेत. मग ते घोटाळा जर झाला असेल तर त्याला ग्रामपंचायत कसं बघते, आपण आता स्थानिक नेत्यात आपण कसं बघताय त्याकडे? मला एक प्रश्न तुमच्या लक्षात आला नाही. आता त्यांचं मत असं आहे, दोन प्रश्न आहेत त्यात, की स्थानिकला त्यांचा पक्ष छोटा आहे असं त्यांचं मत आहे, लोकसंख्या पाठबळ कमी आहे त्यांचं, त्यामुळे आम्हाला जाणीवपूर्वक टाळलं जाईल. सगळा राष्ट्रवादी पुरस्कृत संख्या जास्त असल्यामुळे भाजपचा गट त्यांचा छोटा असल्यामुळे ते म्हणतात आम्हाला टाळलं जाते. हा त्याचं उत्तर देतो. बरोबर, त्यांनी चांगला प्रश्न विचारला. त्यांना मान्य आहे संख्याबळ कमी आहे, तरी सुद्धा तुम्हाला आम्ही उपसरपंच केलंच की. तेव्हा कधी म्हटलं का आम्ही भाजपचे आहे तुम्ही होऊ नका, असा कुठलाही भेदभाव नाही केलेला. जरी सदस्य संख्या जास्त असली तर तेही आमच्या बरोबर त्या निवडणुकीच्या प्रवाहात होते, त्यांनाही संधी देणं आमचं कर्तव्य होते. त्यामुळे त्यांना 1 वर्षासाठी प्रथम आम्ही संधी ठरवूनच सगळे नेते मंडळींनी दिलेले आहे. असं कुठलाही भेदभाव ग्रामपंचायत निवडून आल्यापासून पक्ष पातळीवर कधी झालेला नाही. 1.5 वर्षात सदस्यांनी पण आता तुम्हाला सांगितलं असं कुठलाच भेदभाव नाही. मी तुमच्या माध्यमातूनच या घटनेचा ही बघितला. बातमी टीव्हीला आल्यानंतर आम्हाला कळालं की भ्रष्टाचार झाला. डेप्युटी सरपंचांनी ही बातमी देत असताना स्थानिक नेत्यांची नावं जाहीर केली, म्हणजे नावं घेतली भ्रष्टाचारांमध्ये. तर एक या पॅनेलचा छोटासा कार्यकर्ता या नात्याने मी सांगतो की त्यांनी ती नावं पुराव्यानिशी सिद्ध करावी. स्थानिक नेते म्हणजे कोण? इथं सर्व पक्षाच्या नेत्यांनी मिळून हे पॅनेल करून वाटेगावमध्ये परिवर्तनाची सत्ता आली आणि त्यावेळेपासून कामाचा धडाका चालू आहे वाटेगावमध्ये. तुम्हालाही माहित आहे की नामदार साहेबांच्या माध्यमातून किती कामं आली. मानसिंग भाऊ, देवराज दादा असतील आणि त्यांच्या पक्षाचे काही असतील, सगळ्यांच्याकडून निधी आणण्याचं आमचं ध्येय आहे. परंतु असं भ्रष्टाचार झाला म्हणायचं आणि त्यात स्थानिक नेत्यांचं नाव घ्यायचं, तर ते कुठल्या स्थानिक नेत्यांचा त्यामध्ये हस्तक्षेप आहे ते त्यांनी सिद्ध करावं. आता ह्या बापू तलावाच्या कामासंदर्भात बोलायचं म्हणलं तर हे काम मोठं आहे आणि त्या संदर्भात काम पूर्ण झालेलं आहे. पहिलंच वर्ष आहे. पाणी साठवण जास्त मोठी झाल्यामुळं आणि काम नवीन असल्यामुळं थोडंफार गळती राहणार, पण त्याची माहिती न मिळवता किंवा तिथल्या स्थानिक लोकांची तक्रार काय नसताना ही असे जे आरोप बिनबुडाचे झाले ते चुकीचं आहे. आणि तुम्ही एक वाटेगावचं उपसरपंच आहात, जबाबदार व्यक्ती आहात, तर त्या पद्धतीनं तुम्ही बी त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन ते करायला पाहिजे होते. आता ही चालू आहे, ही परिस्थिती सगळी चुकीची आहे आणि हिने आरोप जे केलेत हे सगळं बिनबुडाचं आहे. असलं पुरावं त्यांच्याकडे तर सादर करावं. आम्ही सदस्य, बॉडी, सरपंच सगळे त्याशी सहकार्य करतो आणि हे भ्रष्टाचार केला मग आम्ही सुद्धा जर बॉडीनं ठरवलं तर गावात आता काय काय भ्रष्टाचार झालाय, कोणाकोणाला किती मागितले हे काढू शकतो आम्ही. आम्हाला त्याची काही गरज नाही. चांगलं चाललं असताना चांगलं चालावं ही आमची अपेक्षा आहे. 1 वर्ष ठरलं तर त्या नियमाप्रमाणे तिने द्यायलाच पाहिजे. तिने 1 वर्ष, आता 1.5 वर्ष होऊन 1.5 वर्ष होऊन गेलं. इतक्या अवधी घालवायची काही गरज नव्हती. किमतीनंच तिने राजीनामा द्यायला पाहिजे. आपली सगळ्या सदस्यांची मत तेच आहे की त्यांनी सन्मानानं राजीनामा द्यायला पाहिजे, तर ते तिने दिला नाही. आणि इथून पुढे सुद्धा व्यवस्थित चांगल्यापणानं आपलं द्यावा ही जबाबदारी. तर सगळ्या सदस्यांचे मत आहे की त्यांनी सन्मानानं राजीनामा द्यावा. कारण त्याचं 1 वर्षाचा कालावधी ठरला असताना 1.5 वर्ष होऊन गेलेला आहे. त्यामुळे आता सुद्धा त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा. येणार मराठी शीतल कुमार शेटे, वाटेगाव.